एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. इंडिया आणि श्रीलंकेची काल जी मॅच झाली ना, ती मॅच एशिया कपमधली बेस्ट मॅच होती. या मॅचमध्ये फुल ऑन ड्रामा, एंटरटेनमेंट, सस्पेन्स, थ्रिल सगळं काही होतं. याच मॅचमध्ये या एशिया कपची पहिली सुपर ओव्हर सुद्धा झाली. सुपर ओव्हरमध्ये मॅच गेली. या सुपर ओव्हरमध्ये अर्षदीपच्या ओव्हरमध्ये सुद्धा अजून एक मोठा ड्रामा झाला. हा ड्रामा म्हणजे श्रीलंकेचा बॅट्समन रनआउट असून सुद्धा त्याला आऊट दिलं गेलं नाही. आता ही सुपर ओव्हरचा ड्रामा झाला कसा, सुपर ओव्हरमध्ये मॅच गेली कशी आणि सुपर ओव्हरमध्ये काय काय ड्रामा झाला. खरं तर इंडियाने पहिले बॅटिंग करताना जेव्हा 202चं टार्गेट दिलं होतं ना श्रीलंकेला, तेव्हा वाटलंच नव्हतं की मॅच अशा पद्धतीने जाईल. वाटलंच नाही की श्रीलंका या टार्गेटच्या जवळपास सुद्धा जाऊ शकेल. पण काल श्रीलंकेने बॅटिंग करताना इंडियन बॉलर्सला पळवलं, थकवलं, रडवलं. निसंका आणि कुशल परेरा या दोघांनी मॅच श्रीलंकेकडे पूर्णपणे ओढून आणली होती. हर्षित राणा असेल, अर्षदीप सिंग असेल, अक्षर पटेल असेल, या तिघांना तर काल खूप जास्त रन्स पडले. कुशल परेराने काल 32 बॉल्समध्ये 58 रन्स केले आणि निसंकाने तर आपली सेंचुरी कंप्लीट केली. त्याने 107 रन्स केले. मग श्रीलंकेने एवढं मारून सुद्धा मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली कशी. जेव्हा शेवटच्या 2 ओव्हर बाकी होते ना, तेव्हा श्रीलंकेला फक्त 24 रन्स काढायचे होते. 24 रन्स आणि त्यांच्याकडे 6 विकेट्स बाकी होते. पण 19वी ओव्हर अर्षदीप सिंगने आणि 20वी ओव्हर हर्षित राणाने त्यांनी या दोन्ही ओव्हर इतक्या जबरदस्त टाकल्या ना, त्याच्यामुळेच मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. जी 19वी ओव्हर होती ना, 19th ओव्हर, ती अर्षदीप सिंगने त्या ओव्हरमध्ये फक्त 11 रन्स दिले. 11 रन्स म्हणजे अर्षदीप सिंगला 4 ओव्हरमध्ये काल 44 रन्स पडले खरी, पण त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक केला. त्याच्यानंतर शेवटच्या म्हणजे 20व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला पाहिजे होते जिंकायला 13 रन्स आणि तरी त्यांच्याकडे 6 विकेट्स बाकी होत्या. आणि निसंका ज्याने सेंचुरी कंप्लीट केली होती तो स्ट्राईकला होता. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आला होता तो हर्षित राणा. जे काम अर्षदीप सिंगने 19व्या ओव्हरमध्ये केलं तेच काम हर्षित राणाने 20व्या ओव्हरमध्ये सुद्धा केलं. त्याने जबरदस्त कमबॅक केलं. 20व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला त्याने निसंकाला आउट केलं आणि खरं तर त्याच्यामुळेच मॅच सुपर ओव्हरमध्ये जाऊ शकली. जिंकायला पाहिजे होते 13 रन्स आणि श्रीलंका या ओव्हरमध्ये 12 रन्सच करू शकली. त्याच्यामुळे स्कोर झाला टाय आणि मॅच गेली सुपर ओव्हरमध्ये. जिथं मॅच सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा बॅटिंगसाठी आली होती ती श्रीलंका. कुशल परेरा आणि शनाका हे दोघंही ओपन करण्यासाठी आले होते आणि बॉल होता तो अर्षदीप सिंगकडे. पण सुपर ओव्हरमध्ये पाजीने कमाल केली, कारण या ओव्हरमध्ये त्याने फक्त 2 रन्स दिले. फक्त 2 रन्स. पहिल्या बॉललाच त्याने विकेट घेतली कुशल परेराची आणि 5व्या बॉलला त्याने विकेट घेतली ती कमेंडू मेंडिसची. आणि सुपर ओव्हरमध्ये जेव्हा टीमच्या 2 विकेट पडतात तेव्हा ती टीम ऑल आउट झालेली असते. त्याच्यामुळे इंडियाला टार्गेट होतं ते फक्त 3 रन्सचं. या सुपर ओव्हरमध्ये अर्षदीपच्या ओव्हरमध्ये सुद्धा अजून एक मोठा ड्रामा झाला. हा ड्रामा म्हणजे श्रीलंकेचा बॅट्समन रनआउट असून सुद्धा त्याला आऊट दिलं गेलं नाही. अर्षदीप सिंगने जेव्हा चौथा बॉल टाकला तेव्हा स्ट्राईकला होता शनाका. शनाकाने शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तो मिस झाला आणि बॉल गेला डायरेक्ट संजू सॅमसनकडे. आणि त्यावेळेला शनाकाने रन घेण्याचा प्रयत्न केला पण संजू सॅमसनने डायरेक्ट हिट केलं आणि शनाका झाला रनआउट झाला. पण तसं असून सुद्धा शनाकाला आऊट दिलं गेलं नाही. आता ते का बरं घडलं? प्रॉब्लेम काय झाला, जेव्हा शनाकाने शॉट मारला तो मिस झाला आणि संजू सॅमसनने कॅच पकडली ना, तेव्हा अर्षदीप सिंगने अपील केली आणि अर्षदीपने अपील केली ती कॉट बिहाइंडसाठी. आणि अर्षदीप सिंगने अपील केल्यामुळे काय झालं की अंपायरने त्याला आऊट दिलं. आणि शनाकाने पण काय केलं, त्यांनी इथे स्मार्टनेस दाखवलं. त्याने काय केलं, रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू घेतल्यामुळे काय झालं, डिसिजन गेला थर्ड अंपायरकडे. आणि जेव्हा थर्ड अंपायरकडे डिसिजन जातो ना, तेव्हा तो बॉल डेड समजला जातो. आणि रिव्ह्यूमध्ये हे दिसलं की एज नव्हता, म्हणजे तो कॉट बिहाइंड आऊट नव्हता. आणि थर्ड अंपायरने नॉट आऊट दिल्यामुळे काय झालं, तो बॉल झाला डेड. आणि जो रनआउट केलं होतं संजू सॅमसनने ते सुद्धा मग दिलं गेलं नाही. इंडियाकडून बॅटिंगसाठी आले ते शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव. स्ट्राईकला होता सूर्यकुमार यादव आणि सूर्यकुमार यादवने पहिल्याच बॉलला 3 रन्स काढले आणि इंडियाने पहिल्याच बॉलमध्ये ही सुपर ओव्हर जिंकली. खरंच म्हणजे कालची मॅच ही पूर्णपणे पैसा वसूल मॅच होती. पैसा वसूल.